शेवटी हे माझं कॉलेज आहे, माझ्या रयतचं कॉलेज आहे आणि कुठल्याही शाखेला बोलवलं तर आम्ही ते नाकारू शकत नाही. मला एक विनंती करायची आहे, जे मागे जे बसलेले आहेत ते जर इथे समोर जर आले थोडेसे तर बरं होईल. मागे बसलेले जे आहेत आपण त्या परीक्षेला बसलेलो नाही, त्यामुळे थोडस इथल्या ज्या मोकळ्या खुर्च्या आहेत ना चांगल्या दिसत नाही, त्यामुळे थोडं पुढे आलेलं बरं. एनएसएसचा व्हॉलेंटियर मागे बसून चालणार नाही, तुम्हाला माझा मी परिचय आणखी द्यायचंच आहे. त्यांना बसू दे, त्याची इच्छा नसते बसू दे, फक्त मुलं आपली येण्याची शिकावी, कारण आपल्याला त्यांच्यावर काम करायचं, काम करायचं असू दे. तर आजचा जो विषय आहे तो लिंगभाव समानता हा एक विषय आहे. मग तुम्ही म्हणाल तुम्ही मराठीचा प्राध्यापक आहे आणि इकडे लिंगभाव समानता हा जो भाग आहे तो समाजशास्त्राचा आणखी वेगळ्या विद्याशाखेचा तो विषय आहे आणि तुम्ही कसा काय घेतला. महादेव झुंबू प्राचार्य जगताप सर त्यांचंही स्वागत. तर हा विषय अतिशय आस्थेचा, जिव्हाळ्याचा, आपुलकीचा तुमच्या आणि माझ्याही आहे. नॅशनल सर्व्हिस स्कीम मध्ये ही जवळपास 1986 पासून आहे. 1986-87 ला अर्थात मार्च 86 ला मी 10वी झालो. 86 ला मग पुढे जून जुलै मध्ये 11वीला प्रवेश घेतला आणि 11वी पासून तर आजतागायत मी नॅशनल सर्व्हिस स्कीम मध्ये आहे. म्हणजे विद्यार्थी दशेत तर आहेच, पण जेव्हा मला नोकरी मिळाली, एक प्राध्यापकाची नोकरी मिळाली, तेव्हाही मी नॅशनल सर्व्हिस स्कीम मध्ये होतो. आताही मी त्या नॅशनल सर्व्हिस स्कीम मध्येच आहे. मला राष्ट्रीय संयोजनेमध्ये काम करणारा विद्यार्थी, स्वयंसेवक हा माझा वाटतो, कारण मी त्या मुशीतनच घडलेलो आहे. आणखी एक सांगायला तुम्हाला आवडेल की माझा जो स्वभाव आहे तो थोडासा लाजरा बुजरा असा स्वभाव आहे. मला विनाकारण कोणालाही भेटणं मला आवडत नाही, किंवा माझ्याशी संबंधित असणारी अतिशय मोठी व्यक्ती आहे, मला त्याचा वेळ घ्यावा असं वाटत नाही. मी त्याचा वेळ घेत नाही कधीच. मी इतरांना संधी देतो की तुम्ही बोलताय बोला छानपैकी असं, कारण मला असं वाटतं की साधारणतः आमच्या साहित्यामध्ये अशी एक आख्यायिका आहे संत नामदेवाच्या संदर्भातली. लहानपणी त्याचे वडील जे आहेत दामा शेट्टी, ते त्यांना असं सांगितलं की मला बाहेरगावी जायचं आहे, तर तू हे नैवेद्य त्या देवाला दाखवून ये. आणि त्यांनी ते स्वीकारलं. ठीक आहे म्हणून तो नैवेद्याचं ताट घेऊन त्या मंदिरात गेला आणि त्याने ते नैवेद्य त्या मूर्तीला दाखवते, मूर्ती कसली खात आहे. त्यांनी सूचना दिल्या त्या मूर्तीलाच, हे मी नैवेद्य आणलेलं आहे, रोज माझे वडील येतात, आज ते कामाला गेलेले आहेत, कुठंतरी कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत, हे मी नैवेद्य आणलेलं आहे, हे घ्यावं लागेल, खावं लागेल. आता ती दगडी मूर्ती काय करणार आहे. नामदेवाने आपलं डोकं आपल्याला सुरुवात केली. तर डोकं आपल्याला सुरुवात केली म्हटल्यावर ती मूर्ती सजीव झाली. सजीव झाली. पूर्वी या आधीच्या अभ्यासक्रमामध्ये विठ्ठल तो आला ही एक एकांकिका अभ्यासाला आहे. ते साक्षात मूर्ती विठ्ठलाचं रूप घेऊन समोर येते वगैरे वगैरे, ते प्रतीक आहेत सगळे. तर मग त्यावेळेला साक्षात ज्याला नैवेद्य दाखवायचं आहे ते साक्षात्कार त्यांना झाल्यामुळे त्याच्या हातचं त्याने नैवेद्य खाल्लं आणि रिकामं ताट घेऊन घरी गेला. संध्याकाळी वडील आल्यानंतर विचारलं वडिलांना की काय झालं नैवेद्याचं. ते म्हणले नैवेद्य दाखवलं. लहान मुलांवर विश्वास ठेवणं तर अवघड जातं. त्यानं मग खाल्लं का. हो म्हणले. देव साक्षात तिथे प्रकटले आणि खाल्लं म्हणे, त्याने नैवेद्य घेतलं म्हणे माझं. खोटा बोलतोय म्हणे. चल म्हणे दाखवतो. ते आले असं की अशी एक आख्यायिका आहे. म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराचं ज्याला सानिध्य लाभलं किंवा साक्षात्कार झाला असे ते नामदेव होते.
मग पुढे जेव्हा गुरुच्या संदर्भामध्ये प्रश्न निर्माण झाला की त्याला असं वाटायचं की मला गुरुची काय गरज आहे, साक्षात्कार परमेश्वराची भेट मला झाली तर गुरुची काय मला गरज आहे. तर तेव्हा त्यांनी गुरु करणं नाकारलं, पण शेवटी त्यांना ते गुरु करावं लागलं. औंढा नागनाथ किती ते गेले वगैरे याच्या घटना सगळ्या आमच्या संत साहित्यामध्ये आहेत. आता तुम्ही म्हणाल की हा सगळा जो चमत्कार आहे किंवा हे सगळं तुम्ही मानाल का? राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी ह्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. एनएसएसचा व्हॉलेंटियर मी आहे, मी विश्वास ठेवत नाही. तुम्ही आहात, तुम्ही विश्वास ठेवता कामा नये. कारण विज्ञान निष्ठा, वैज्ञानिक दृष्टिकोन या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत आपल्यासाठी. इतरांचं सोडा, आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत. या महाविद्यालयात विद्यार्थी आहेत, इतर महाविद्यालयात काही विद्यार्थी असतील, ते विद्यार्थी तर का आले, त्यांच्यामध्ये ते गट्स आहेत, ते लायबल आहेत, ती कॅपॅसिटी त्यांच्यामध्ये आहे आणि म्हणून ते इथं आलेले आहेत. सगळे आलेले नाही, निवडक आलेले आहेत. आपल्याला संधी मिळालेली आहे. ती संधी का मिळाली, तर आपल्या स्वभावामुळे आपल्याला ती संधी मिळालेली आहे. म्हणजे सुरुवातीला मी तुम्हाला म्हटलं की मागचे पुढे या असं बसायला, अशी मला शंका आली नाही की तुम्ही मोबाईल वगैरे काढून ते बसणार वगैरे, असंच नाही. हे नॅशनल सिरीज स्कीमचे स्टुडंट आहेत, व्हॉलेंटियर आहेत. त्यांच्या काही वेगळ्या अपेक्षा असतात, वेगळे स्वप्न असतात, कुठला तरी विचार घेऊन ते आलेले असतात आणि त्या विचाराच्या फलद्रूप म्हणजे फलप्राप्तीसाठी, विचार समजून घेण्यासाठी म्हणा, आत्मसात करण्यासाठी म्हणा, स्वतःचं जीवन उभं करण्यासाठी म्हणा, ते आतुरलेले असतात, आतुरलेले असतात आणि त्या दृष्टीने ते सतत प्रयत्न करतात. पण तो भाग माझा वेगळा होता, तुम्हाला समोर बसवण्याचा वगैरे. तर प्रश्न असा आहे की राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून व्हॉलेंटियर असतानाच, ज्याला आपण सत्य म्हणतो, ज्याला इंग्रजीमध्ये विजडम म्हणतात, ही नेमकी सत्यता काय आहे? आपण जे मानतो ते सत्य आहे की इतर सांगतात ते सत्य आहे? ह्याही गोष्टी अतिशय बारकाव्यानं आपण त्या घ्यायला पाहिजे. मला वेळ किती देत आहे? तर आपण समाजामध्ये वावरत असताना, ज्या समाजामध्ये आपण लहानाचे मोठे झालो, ज्या समाजामध्ये आपण शिक्षण घेतो, ही शिक्षण नावाची जी काही एक व्यवस्था आहे, अनेक जण म्हणतात की ही शिक्षण व्यवस्था ही कुचकामी आहे. शिक्षण व्यवस्था कुचकामी नाही. या शिक्षण व्यवस्थेमुळेच आज देश चाललेला आहे, हे आपण विसरून चालणार नाही. देशाला सक्षम आणि मजबूत करण्यासाठी ही शिक्षण व्यवस्था आहे. या शिक्षण व्यवस्थेमध्ये सगळी बीजे आहेत, परिवर्तनाची बीजे आहेत. फक्त ती बीजे जाणून घ्यायची असतात, स्वतःमध्ये ती मुरवायची असतात आणि आचरणात ती बीजे सगळे आणायची असतात. ही बीजे म्हणजे मूल्य आहेत, ही जी मानवी मूल्य आहेत. माणसाला माणूस पण बहाल करणारी ही मूल्य असतात. आता ही मूल्य समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय जी आपल्या राज्यघटनेमध्ये आहेत, तीच ती मूल्य आहेत की जिला एक अशी एक परंपरा आपल्या देशामध्ये आहे. आता प्रश्न उरतो असा की समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय हे फक्त राज्यघटनेपुरतेच मर्यादित आहेत का? तर नाही. हे प्रत्येक माणसाच्या जगण्यामध्ये, प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये, त्याच्या दैनंदिनीमध्ये हे सगळं आलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या जर गोष्टी तिथे आल्यात की मग या विषयाची गरज भासणार नाही. लिंगभाव समानतेच्या संदर्भामध्ये असे विषयच निर्माण होणार नाही किंवा स्त्री पुरुष समानता यासारखी विषय त्याच्यावर चर्चा करण्याची गरज आपल्याला भासणार नाही. ही गरज का भासते, तर आपल्यामध्ये जी राज्यघटनेने सांगितलेली मूल्य आहेत, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता, ही मूल्ये नाही आहेत. ती मूल्य आपल्या आचरणात नाही आहेत. माहीत आहेत पण आचरणात नाही आहेत. आणि आचरणात जर आपण आणण्याचा प्रयत्न केला तर अनेक पातळीवर अनेक संघर्षाला आपल्याला तोंड द्यावं लागतं आणि प्रत्येक संघर्षाला तोंड देण्याची क्षमता आपल्यामध्ये नसते. आपण घाबरतो कुठेतरी आणि असं वाटतं आपलं नुकसान होईल. आणि म्हणून जरीही मूल्य आपल्याला पटत असली तरी त्या मूल्यांच्या नुसार आपण आपलं आचरण करीत नाही, आपण वागत नाही, तसा विचार करत नाही आणि एवढंच नाही तर दुसऱ्यांना विचारही देत नाही. आज अलीकडे तुम्ही एखाद्या गोष्टीवर जर बोलायला लागलात तर तुम्हाला ट्रोल केलं जातं. ट्रोल हा शब्द तुम्हाला माहित आहे. आता ट्रोल करणं याचा अर्थ असा आहे तर एखाद्या गोष्टीचं कौतुक करणं किंवा मग तुम्ही जे करता ते चुकीचं आहे ठासून तुम्हाला सांगणं, हा एक भाग त्याच्यातला येतो आणि म्हणून त्याला आपण घाबरतो. दुसरं असं आहे की राजकीय पातळीवर सत्तेच्या संदर्भामध्ये जो काही बदल होतो किंवा जे काही परिवर्तन होत आहे, हे जे परिवर्तन आहे, हे परिवर्तन
आपल्याला सहन न होण्यासारखं आहे. पण आपण ज्या वास्तवामध्ये राहतो त्या वास्तवाचा जर आपण विचार केला तर ते परिवर्तन देखील आपल्याला ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकारलं पाहिजे आणि त्यानुसार आपल्यामध्ये थोडाफार बदल केला पाहिजे. आता बदल करायचा म्हणजे अंतर्बाह्य बदल तर आपल्याला करता येत नाही, पण आपण बदलू शकतो, स्वतःला बदलू शकतो. आपण आपल्या सानिध्यामध्ये असणाऱ्या लोकांना बदलू शकतो, आपण आपल्या कुटुंबाला बदलू शकतो. की कशाच्या संदर्भामध्ये बदल संभवित आहे, तो कशाला संभवते, तर याचं कारण असं आहे की आपल्या अवतीभोवती असणारी जी काही माणसं आहेत ती माणसं आपल्यासारखीच आहेत. मग आपलं कुटुंब आहे, शेजार पाजार आहे, आपलं गाव आहे, गावामध्ये वेगवेगळ्या जातीची माणसं आहेत, धर्माची माणसं आहेत, वेगवेगळ्या वयाची माणसं आहेत, ही सगळी माणसंच आहेत. पण लहानपणापासून होणारे जे काही संस्कार आहेत हे संस्कार नेमके कसे, याच्यावर जर आपण विचार केला तर आपल्याला उद्भवणारे जे अनेक प्रश्न आहेत या प्रश्नांची उत्तरे देखील आपल्याला मिळू शकतात. कशामध्ये, तर स्वतःलाच या अनुषंगानं प्रश्न विचारायचे. समस्या निर्माण होणं की समस्या निर्माण का झाली, कोणामुळे समस्या निर्माण झाली, त्या समस्येची ओळख कशी करून घ्यायला पाहिजे, आपण ती सोडवण्यासाठी काय प्रयत्न केला पाहिजे. राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक हे याच्यावर जास्तीत जास्त फोकस करतात. कारण त्याला विषयाची मर्यादा नसते, त्याला जगण्याची मर्यादा नसते, त्याला विचार स्वातंत्र्य असतं आणि हे विचार स्वातंत्र्य त्याला माणूस म्हणून घडवतं. म्हणून 1969ला जे नॅशनल सर्व्हिस स्कीम सुरू झाली त्याचं कारणच ते आहे की महात्मा गांधीजींचं ते जन्मशताब्दी वर्ष होतं. स्वातंत्र्यामध्ये देशासाठी जे तरुण ज्यांनी प्राणांची आहुती दिली, ज्याने देशाला सक्षम केलं, देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्यासाठी प्राणांची आहुती दिली, ते त्यांनी मिळवलेलं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी एक तरुणांची फळी निर्माण व्हावी की ज्याच्यामध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्रनिष्ठा, देशभक्ती यासारखी मूल्य त्याच्यामध्ये यावी. नुसती मूल्यच येऊन चालणार नाही, तर ती मूल्य त्यांनी त्याच्या आचरणात आणावी आणि त्या मूल्यांच्या संवर्धनासाठी त्यांनी सतत प्रयत्न करावा. या उद्देशाने नॅशनल सर्व्हिस स्कीम ही निर्माण झाली आणि पुढे आजतागायत ती चालत आहे. या नॅशनल सर्व्हिस स्कीम मध्ये येणारा व्हॉलेंटियर त्याचं कॅरेक्टर जे आहे ना, कॅरेक्टर हे कॅरेक्टर 1 क्रमांकाचं असतं. ज्यांनी कॅरेक्टरवर फोकस केलं नाही तो गेला, तो व्हॉलेंटियर म्हणून काम करू शकत नाही. कारण शेवटी कसं असतं, प्रत्येक व्यक्तीचं चरित्र हे अतिशय महत्वाचं असतं. कॅरेक्टर, नॅशनल सर्व्हिस स्कीम कॅरेक्टर निर्माण करतं. मग हे कॅरेक्टर कशावर आधारलेलं आहे, तर समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय या मूल्यांवर आहे. तो सतत 24 तास जागरूक असतो. तो कशासाठी जागरूक असतो, तर समाजामध्ये घडणाऱ्या ज्या काही घडामोडी आहेत त्या समाजाला विघातक जर असतील तर त्या घडामोडीवर लक्ष ठेवून त्या घडामोडीचा जो काही परिणाम आहे ज्यांच्यावर होणार आहे त्यांना सतर्क करण्याचं काम तो करतोय. मग अशा अनेक प्रश्न आपल्या समाजामध्ये आहेत. त्यापैकीच महत्वाचा प्रश्न आहे आणि तो म्हणजे लिंगभावाच्या संदर्भामध्ये. आपण लहानपणापासूनच आपल्यामध्ये असं भासवलं जातं की तू मुलगा आहेस, तू मुलगी आहेस, तू मुलींसारखं कपडे घालू नकोस, तू मुलींसारखे दागिने घालू नकोस, आणि मुलगी असेल तर तू मुलांसारखे कपडे घालू नकोस, तो मुलगा आहे त्याला कसे वागलं तरी चालेल. असे संस्कार लहानपणापासून आपल्यावर होतात. तिथूनच नाही तर पुढेही तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी करता, पुढे ज्या ठिकाणी तुम्हाला तुमचं कार्यक्षेत्र निवडलेलं आहे, या सगळ्या कार्यक्षेत्रामध्ये देखील तुम्हाला या सगळ्या गोष्टी जाणवतात, तुम्हाला पाहायला मिळतात. आता अलीकडे असं होतंय की मुलगा मुलगी तर समान आहे, मग आम्ही असमान आहे असं म्हटलं कुठं, मुलगा मुलगी समानच आहे. निसर्गतः काही गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजे. म्हणजे मुलगा मुलगी समान आहे याचा अर्थ तरुण मुलं मुली एकमेकांच्या गळ्यात हात घालून जर फिरायला लागली तर तुम्ही म्हणाल का स्वातंत्र्य आहे, आम्हाला स्वातंत्र्य आहे. पण निसर्गतः एक मुलगा एका मुलीला स्पर्श करतो किंवा एक मुलगी एका मुलाला स्पर्श करते, दोघे तारुण्यामध्ये आहे आणि असे जेव्हा ते स्पर्श करतात आणि तेव्हा जर तुम्हाला कोणी टोकलं, तुम्हाला रोखण्याचा कोणी प्रयत्न केला तर तुम्ही म्हणणार की आम्ही मित्र आहोत एकमेकांचे. ठीक आहे, मित्र मित्रासारखे असतात, प्रियकर प्रियसी सारखे असतात.
पती पत्नी सारखे असतात. आपल्या समाज व्यवस्थेमध्ये विवाह संस्था ही अतिशय महत्वाची अशी एक संस्था आहे. या विवाह संस्थेमध्ये वय नावाची गोष्ट महत्वाची मानली जाते. म्हणजे मुलांचं वय जास्त असलं पाहिजे, मुलींचं वय कमी असलं पाहिजे. याचे मग शास्त्रीय कारण वेगवेगळे आहेत. या संदर्भात जसं आहे तसं आस्तिक आणि नास्तिकच्या संदर्भामध्ये आहे. एखादा माणूस नास्तिक आहे म्हणजे त्याचा स्वतःवर पण विश्वास नाही, असा प्रचार आणि प्रसार करतात. मग माणसं घाबरतात. मग ते म्हणतात की नाही, मी नास्तिक नाही, मी आस्तिक आहे, कारण माझ्यावर विश्वास आहे. म्हणजे कुठली संकल्पना कोण कुठल्या पद्धतीने घेईल, कुठला विचार कोण कुठल्या पद्धतीने घेईल, याविषयी सांगता येत नाही आपल्याला. कारण म्हणतात की मारायला जर कोणी आला, मारायला जर काठी घेऊन आला तर त्याची काठी पकडता येईल, पण बोलणाऱ्यांचं तोंड आपल्याला बंद करता येत नाही, ते पकडता येत नाही, वगैरे वगैरे. आता लिंगभावाच्या संदर्भामध्ये देखील हीच गोष्ट महत्वाची आहे. आपण सार्वजनिक ठिकाणी जेव्हा वावरतो तेव्हा गर्दीचा जेव्हा एक भाग असतो त्यावेळेला स्त्री आहे की पुरुष आहे ही भावना आपल्या मनामध्ये नसते. जेव्हा एखाद्या गर्दीमध्ये आपण असतो त्यावेळेला त्या गर्दीतनं बाहेर पडणं किंवा त्या गर्दीची जी काही मानसिकता असेल, गर्दीच्या पुढे असणारा जो काही टार्गेट असेल, काही लक्ष असेल त्यांचं, ते त्यानुसार आपल्याला तिथं काही जाणवत नाही. पण तरीही एक माणूस म्हणून नावाचे एक मूल्य आहे. हे माणूस म्हणून जे मूल्य आहे, हे मूल्य जर आपण जपलं तर आपल्या मनामध्ये हा भेदभाव हा निर्माणच होत नाही, त्या संदर्भातली असमानता निर्माण होत नाही. आणि म्हणून पुरुष असेल किंवा स्त्री असेल, पुरुषाला पुरुषांच्या पद्धतीनं, स्त्रीला स्त्रीच्या पद्धतीनं जगू द्यायचं आहे, तिला त्याच्या पद्धतीने विचार करू द्यायचा आहे, त्या व्यक्तीला त्याच्या पद्धतीने त्याला विकसित होऊ द्यायचं आहे. पण हे होत असताना दुसऱ्यांच्या स्वातंत्र्यावर गंडांतर येणार नाही याची काळजी आपण तिथे घ्यायला पाहिजे. आता विशेषतः परवा एका गोष्टीवर मित्रासोबत माझी चर्चा सुरू होती आणि त्याच्यामध्ये असा विषय निघाला होता की भारतामध्ये साधारणतः मुलगी जर जन्माला आली तर जशी ती मोठी मोठी होत जाते तशी तशी तिला सौंदर्य प्रसाधनाची जी साधनं असतात, सौंदर्याची जी साधनं असतात, म्हणजे काय पावडर असेल, काय 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 असेल, सगळ्या गोष्टी त्या तिला नटवण्यासाठीच्या ज्या गोष्टी त्या नटवण्यासाठीच धडपड चालते पहा. की माझी मुलगी सुंदर दिसावी, या पद्धतीनं असं. आणि मुलगा असेल तर त्याला मग खेळणी पण वेगवेगळी असतात, मुलींची खेळणी वेगळी, मुलांची खेळणी वेगळी, वगैरे वगैरे. पण परदेशामध्ये जपान वगैरे जे देश आहेत त्या देशामध्ये जर आपण विचार केला तर तिथे असं वेगळेपणा जाणवत नाही, असं त्यांचं मत होतं. मी काय जाऊन तिथं बघितलेलं नाहीये, चर्चा जी होती ती आपली त्या अनुषंगानं ती मी ऐकलेलं आहे, सगळे ऐकवी माहिती आहे. तिथे लहान मुलं जे आहेत हे असं नटण्या थटण्यामध्ये ती वेळ घालत नाही, तर ती मुलं काहीतरी शोधत राहतात, कशात तरी ते शोध घेतात. आपल्याकडे वयाचं 20-25 वर्ष गेलं तरी संशोधन म्हणजे काय आपल्याला कळत नाही, शोध म्हणजे काय आपल्याला कळत नाही. दुसऱ्याने सांगायचं आणि आपण चालायचं. स्वप्नील व्हॉलेंटियर, सतर्क 24 तास. तर साधारणतः परदेशामध्ये आणि आपल्या देशामध्ये या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. पण शेवटी कसं आहे, आपला देश किंवा परदेश यालाही एक कल्चर आहे, एक संस्कृती आहे. या संस्कृतीमध्ये समानतेची बीज आहेत. मग ही समानतेची बीज स्त्री आणि पुरुषांशी निगडीत आहेत. त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव आपण करू नये. जर एखाद्या स्त्रीला एखाद्या क्षेत्रात संशोधन करायचं असेल तर तिला करता यावं. एखाद्या पुरुषाला जर स्वयंपाक करायचा असेल तर त्याला स्वयंपाक करू द्यावा. म्हणजे आपण आपल्या देशातील 50 ते 55% जी काही आबादी आहे, स्त्रियांची किंवा महिलांची जी काही आबादी आहे, या आबादीला त्या किचनमध्ये बंदिस्त केलेलं आहे. म्हणजे त्या स्त्रीनं तिचा जो काही नवरा असेल त्या नवऱ्याची सेवा करायची, त्याचं काय सुखदुःख असेल ते सुखदुःख समजून घ्यायचं, त्याचा सुखाचं सोडा दुःखाचं सोडा काय असेल ते सगळं, त्याला कारणीभूत तीच आहे. आणि तिनं फक्त दास किंवा पूर्वी हे सगळे शब्द दास, सेविका वगैरे, तर तिने आता देखील त्याच पद्धतीनं जगावं. आणखी दुसरी एक गोष्ट मी तुम्हाला या निमित्तानं सांगेन की नोकरी करणाऱ्या ज्या महिला आहेत, या महिला स्वतःचं घर सांभाळतात, सगळं किचन वगैरे काय असेल सगळं सांभाळतात आणि नोकरीच्या ठिकाणी येऊन देखील ते काम करतात. पण तिथे कुरबुर ऐकायला येते की आम्हाला घरची कामं करावी लागतात, मग इथे येऊन इथली पण कामं करावी लागतात. तुमची नेमणूक कशासाठी आहे?
महिला म्हणून तुमची नेमणूक झालेली आहे की त्या पदासाठी तुमची नेमणूक झालेली आहे, याचा विचार त्या अनुषंगाने व्हावा. टीकाटिप्पणीचा भाग नाही. मग तुम्हाला मग घर आमच्या कुटुंबाला का वाऱ्यावर सोडायचं का नाही, त्यांना व्यवस्था करा ना, त्याची व्यवस्था आहे ना आपल्याकडे. ते सांभाळणारं, ते काम करणारं देखील एक मनुष्यबळ आपल्याकडे आहे, त्याला रोजगार मिळेल ना. तुमची जी ऊर्जा आहे ती विधायक कामासाठी लावा, संशोधनामध्ये घाला. इकडे किचनमध्ये घालून काय करताय? किचनमध्ये काय संशोधन करणार आहात? पण आपल्याला सांगितलं जातं का की लग्न होताना मुलीची जी आई असते ती सांगते की बेटा किचन सांभाळायचं वगैरे वगैरे, किंवा मुलगा जेव्हा मुलगी पाहायला जातो त्यावेळेला म्हणतात की तुला स्वयंपाक येतो का, तुला चपाती करता येते का, भाजी करता येते का. मग हे प्रश्न त्या मुलीने त्या मुलाला काय विचारू नये की तुला स्वयंपाक येतो का, तुला भाजी करता येते का. त्याने म्हटलं नाही करता येत. शिकून घेणार आहेस का, त्याने हो म्हटलं तर पुढचं पाऊल उचलायचं, नाही म्हटलं की जा म्हणायचं. म्हणजे एवढं धाडस महिलांमध्ये यायला पाहिजे, मुलींमध्ये यायला पाहिजे. तुम्ही जेव्हा समानतेच्या गोष्टी करता त्यावेळेला या प्रकारची समानता पाहिजे. आणि तुम्ही एक वेळ ठरवले ना तुम्हाला संशोधन करायचं ना, संशोधनच केलं पाहिजे. मग बाकीची जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्था करण्यासाठी उपलब्ध असणारे जे काही मनुष्यबळ आहे त्या मनुष्यबळाचा त्या अनुषंगाने तुम्ही उपयोग करू शकता, त्याचा वापर करू शकता. ते वापर करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे. पण संस्कृती म्हणून, एखादी परंपरा म्हणून, एक प्रथा म्हणून ज्या काही गोष्टी तुम्ही पाळत असाल आणि मग स्त्री स्वातंत्र्याचा जर गप्पा तुम्ही करत असाल तर मात्र ते चुकीचं आहे. आता इथे होतं कसं की सगळे जे काही कायदे आहेत आपले, हे सगळे कायदे स्त्रियांच्या बाजूने आहेत. कायदे स्त्रियांच्याच बाजूने आहेत. कायदे स्त्रियांच्याच बाजूने राहणार आहेत, आता होते, आहेत आणि राहणार आहेत, आणि ते असावेच. कारण या समाज व्यवस्थेमध्ये सगळ्यात जास्त शोषण फक्त स्त्रीचं होतं. मग ती मुलगी असेल, कोणाची पत्नी असेल, ती आई असेल, शोषण तिचंच जास्त होतं. आपण आपल्या कुटुंबामध्ये आईकडे कधी बघितलं? तिचे काय विचार आहेत, तिला काय करायचं होतं, ती नेमकी कुठे येऊन फसली, असे काही प्रश्न कधी विचारले आपण विचारतच नाही. त्याचं कारण असं आहे की घरामध्ये सर्व वडील असतात आणि मग आईची जी भूमिका आहे ती ते मर्यादित आहे. आणि आपल्याला वाटतं की हे नैसर्गिक आहे, वडिलांचं काम वडील करतात, आईचं काम आई करते. आणि आपण कधी वडिलांनाही मदत करत नाही, आईलाही मदत करत नाही. समजतो की ते त्यांचं काम आहे, की त्याने ते करायला पाहिजे. मग इथूनच खऱ्या अर्थानं परिवर्तनाला सुरुवात व्हायला पाहिजे. आपल्या आईची भूमिका आधी आपण समजून घ्यायला पाहिजे. आईला आई म्हणून मदत करायला पाहिजे, वडिलांना वडील म्हणून मदत करायला पाहिजे. कारण शेवटी कसं असतं, कुटुंब आई वडिलांवर अवलंबून असतं. आई वडिलांशिवाय कुटुंब हे अवघड असतं, चालणं अवघड असतं. कारण जिथे या उणीवा भासतात तिथे निर्माण होणारे प्रश्न फार वेगळे असतात. दुसरं असं, परत कौटुंबिक पातळीवरच मुलींच्या संदर्भामध्ये त्यांची जी काही आहार पद्धती आहे, खाण्यापिण्याच्या ज्या काही पद्धती असतील त्याच्यावरही बंधनं असतात. मुलाला अशी कुठली बंधनं नसतात. एवढंच काय की काही लोकांनी जेव्हा एखाद्या स्त्रीला मुलीच होतात, वारंवार मुलीच होतात, तर मुलगा व्हावा यासाठी गर्भपात करण्याची आम्हाला परवानगी मिळावी यासाठी लढा दिलेला आपल्याला दिसतो, संघर्ष केलेला आपल्याला दिसतो. खरं म्हणजे हा लढा देणं हे कितपत योग्य आहे? एक मुलगी असेल किंवा एक मुलगा असेल, आपल्याकडे अशी काही उदाहरणं आहेत की ज्यांनी काळाच्या कसोटीवर नाव कोरलेली आहेत. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचं नाव आपल्याला घेता येईल. काय त्यांनी मुलाबाळांसाठी प्रयत्न केला? त्यावेळी त्यांना सांगितलं गेलं होतं की, महात्मा फुलेंना सांगितलं होतं की जर तुम्हाला मुलंबाळ होत नसतील तर दुसरं लग्न करा. महात्मा फुलेंचा विचार काय होता? मी दुसरी सवत आणण्यापेक्षा माझ्या सावित्रीने दुसरा सवता का आणू नये? ही लिंगभाव समानतेची बीज तिथे दिसतात आपल्याला. तिथे ती आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये होती. हे आपल्या रयत शिक्षण संस्थेचे जे अध्यक्ष आहेत शरद पवार साहेब, त्यांच्यामध्ये ती बीजे आहेत. मुलगी असो किंवा मुलगा असो, समानता समभाव तुमच्यामध्ये असला पाहिजे. आणि एक माणूस म्हणून जी जी संधी उपलब्ध करून देता येईल
त्या संधीचा उपभोग त्याला घेता आला पाहिजे. आणि हा सगळा उपभोग घेताना नीतिमत्ता, नैतिकता, मानवी मूल्य या सगळ्यांचा त्यांनी अंगीकार केला पाहिजे. ही सगळी मूल्य त्यांनी जपली पाहिजे. कारण ही मूल्य जर जपली तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो, माणूस म्हणून त्याची जडणघडण होते. आणि जर ही मूल्य जपली नाही तर माणसाचा पशु व्हायला वेळ लागत नाही. आपण सगळे संवेदनशील माणसं आहोत. संवेदनशील माणसं आहोत म्हणूनच अशा कार्यक्रमासाठी येतोय. हे कार्यक्रम आपल्याला आपल्यामधले जे काही मूल्यभाव आहेत ते मूल्यभाव जागृत करतात. त्यातलंच एक मूल्यभाव आहे लिंगभावाच्या संदर्भातला, की मी स्वतःला सार्वजनिक ठिकाणी पुरुष किंवा स्त्री मी मानता कामा नये, तसा विचारही करता कामा नये. जर तसा विचार केला तर मग आपण त्याला राक्षसी वृत्ती वगैरे म्हणतो. आता राक्षसी वृत्तीचं जे काही अर्थ आहे ते आपल्याला अर्थ वेगळेच कळतात. पण राक्षसी वृत्ती ही जी वृत्ती आहे ती वृत्ती माणसाला माणूस म्हणून उभं राहू देत नाही, तर माणसामध्ये पशु निर्माण करते. मुळात माणूस पशुच आहे, पण संस्काराने तो माणूस होतो. ही जी त्याची माणुसता जी आहे ही माणुसता नष्ट करण्याचं काम ती वृत्ती करते. आणि म्हणून त्या वृत्तीपासून जर आपण दूर गेलो तर आपल्यामधला जो भेदभाव आहे तो भेदभाव देखील गळून पडतो आणि आपण सगळे एक आहोत ही एकत्वाची जाणीव आपल्यामध्ये निर्माण होते. तर म्हणजे आज आपल्यामध्ये संविधानाचं गाव ज्याने निर्माण केलं ते मोठे कवी डॉक्टर सुभाष वाघमारे सर आहेत. संविधानामध्ये ही सगळी मूल्य आहेत आणि ते त्यांच्या पुस्तकात सरांनी सांगितलेलं आहे. ते सगळं त्या लेखनाच्या माध्यमातून, कवितेच्या माध्यमातून मांडलेलं आहे. या लिंगभावाच्या संदर्भामध्ये तुमचे काही प्रश्न या संदर्भात असू शकतात. विषयाची जी मांडणी मला करायची होती ती मांडणी मी केलेली आहे. जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न त्याच्यावर आपण चर्चा करूया. आणि जर नसतील तर पुन्हा 2 मिनिटं मी बोलेन आणि मी थांबेन. कोणाचे काही प्रश्न असतील काही प्रश्न असतील तर विचारा. लिंगभाव तुमचे काही कोणाचे प्रश्न नाहीये तर मीच प्रश्न निर्माण करतो आहे. लिंगभाव म्हणजे ही स्त्री आहे, ही पुरुष आहे, ही जे आपल्या मनावर हे बिंबवलं जातं, आपल्यामध्ये रुजवलं जातं, ते कितपत योग्य आहे असा एक माझा प्रश्न आहे. कोणीही या प्रश्नाचं उत्तर द्यावं त्याच्या पद्धतीनं. तुमच्याशी कुठल्या प्रकारची सैद्धांतिक चर्चा मी केलेली नाही की जे अवघड जाईल किंवा आपल्याला कळलं नाही. ते तुमच्याच पातळीवरची भाषा वापरून तुम्हाला माहित असलेले मुद्देच मांडलेले आहेत. विचारा प्रश्न सरांना. नाही, मी त्यांना प्रश्न विचारलेला आहे. उत्तर द्या. हा, का बरोबर असतं? तुझा प्रश्न चुकीचा आहे. तू विचारती ना, उत्तर देते ना, मुलांनी का हसावं, मुलींनी हसू नये असं कुठं लिहिलेलं आहे? कुठल्या धर्मग्रंथात लिहिलेलं आहे?
हे तुम्ही तुमच्यावरती टाकून घेतलेलं बंधन आहे. आणि हे बंधन मग मुलींवरतीच का? 7च्या आत घरात मुलींनाच का? मुलं मात्र पार्टी मित्राच्या वाढदिवसाला संध्याकाळी 9 वाजता घरी आली तर पोरग आहे हो म्हणजे चांगलं आहे हा, आणि पोरगीच का 7च्या आत घरामध्ये? सरांचं म्हणण्याचा तोच उद्देश आहे की तुम्हीच का 7च्या आत घरामध्ये पाहिजे, तुमच्यावरतीच का नीती नियम पाहिजे, तुमच्यावरतीच का बंधनं पाहिजे? काचेचं घर आपण म्हणतो ती मुलगीच का? मुलगा का नाही काचेचं घर होत? तुम्हाला कोणी चिडवलं काय केलं तर तुमचं काचेचं घर, मुलगी म्हणजे काचेचं घर. मुलगा का नाही काचेचं घर? ते काय दगडाचं घर थोडीच आहे. याचं उत्तर वाटतंय सर तुम्हाला. बर, काय नाव तुझं? हा, श्वेताने जो मी प्रश्न विचारलेला होता त्या प्रश्नाचं सकारात्मक उत्तर तिने दिलेलं आहे. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. स्त्री आणि पुरुषांच्या संदर्भामध्ये सौंदर्य नावाची एक संकल्पना आहे. सौंदर्य, सुंदरता, त्याच्याविषयी काय मत आहे आपलं? स्त्री आणि पुरुषांशी संबंधित सौंदर्य. तुमची इच्छा आहे बोलायची, बोला. तिकडे नका भाऊ, मला जाणवलं तुम्ही बोलताय म्हणून. त्याच्यावर सौंदर्याच्या संदर्भामध्ये ही काही तुमची परीक्षा नाही आहे. तुमच्यामध्ये एक विचार करण्याची जी काही क्षमता आहे त्या क्षमतेला वाव मिळावा. कुठल्या प्रकारचं दडपण तुमच्या मनावर असू नये. तुम्हाला जे वाटतं ते बोलून मोकळं व्हावं, असं ते आहे. यासाठी जे प्रश्न आहे सौंदर्याच्या संदर्भामध्ये सरांनी विचारलं सौंदर्याची पहिल्यांदा काय आहे? सौंदर्य म्हणजे काय? नाही, विद्यार्थ्यांसाठी सर. आपल्याला माहिती आहे सर, आपल्यासाठी नाही, ते विद्यार्थ्यांसाठी. सांगा सौंदर्य म्हणजे काय? पहिल्यांदा ते सांगा, सौंदर्य कशाला म्हणतात? सैद्धांतिक what is considered by the society, so-called society. Their concept is different. Depends on person to person. तुम्हाला माहित असलेला अर्थ घ्यायचा आहे. वेळ जास्त दवडण्यात काही मजा नाही. सांगता येईल कोणाला? स्त्री ही सुंदरच असली पाहिजे अशी मानसिकता समाजाची आहे. आणि पुरुष हा बलशाली, शक्तिशाली, नाही का, त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या क्षमता असणारा वगैरे वगैरे असा तो असला पाहिजे. आता ही अशी मानसिकता कोणी निर्माण केली? तर समाजाने निर्माण केलेली आहे. जेव्हा समाजामध्ये काही चुकीचे समज असे निर्माण होतात त्यावेळेला समाज अशा पद्धतीनं पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यासाठी मग धर्माचा आधार घेतो, जातीचा आधार घेतो. मग ह्या सगळ्या गोष्टीचा आधार तो घेतो, ह्या भीतीपोटी घेतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वर्ग आणि नरक नावाची जी संकल्पना आहे, ही संकल्पना आपल्यामध्ये जी बिंबवली गेलेली आहे त्या भीतीपोटी ह्या सगळ्या गोष्टी आपण स्वीकारतो. जे नाकारायचं धाडस आपल्यामध्ये नसतं. कारण प्रत्येक माणसाला स्वर्गात जायचं असतं, तिथलं सुख उपभोगायचं असतं. आणि म्हणून तिथं जाण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी धर्माने सांगितलेल्या असतील, धर्मग्रंथाने सांगितलेल्या असतील, किंवा काही प्रवचन वगैरे असतात त्या ठिकाणी सांगितलं जातं, त्या सगळ्या गोष्टी आपण स्वीकारतो. आणि त्याच वेळेला खऱ्या अर्थानं आपण आपल्यामधला जो काही वैज्ञानिक दृष्टिकोन असतो तो वैज्ञानिक दृष्टिकोन पूर्णतः नाकारतो. आणि जिथे विचारच करू शकत नाही अशी गोष्ट स्वीकारून आपण ते जगण्याचा तिथे प्रयत्न करतो. म्हणजेच माणूस म्हणून जे आपण जगायला हवं ते माणूस म्हणून न जगता एक कुठल्या तरी धर्माचा, कुठल्या तरी जातीचा एक प्रतिनिधी म्हणून आपण तिथे जगण्याचा प्रयत्न करतो. आणि तिथूनच मग खऱ्या अर्थानं ही जी एक लिंग भावना आहे, ही लिंग भावना आपल्या मनामध्ये घर करून राहते. आणि म्हणूनच स्त्री ही केवळ उपभोगाची वस्तू आहे. तिचं जे काही माणूसपण आहे हे माणूसपण नाकारलं जातं. आणि उपभोग्य वस्तू म्हणूनच तिचा उपभोग आपण घेतला पाहिजे. ही जी एक पुरुषी मानसिकता आहे, जी या खुळचट परंपरेतनं पुढे चालत आलेली आहे, ही मानसिकता बदलणं ही काळाची गरज आहे. आणि ही मानसिकता बदलण्यासाठी संविधानापेक्षा वेगळा असा ग्रंथ दुसरा नाही. संविधानातली मूल्य जर आपण आपल्यामध्ये रुजवली, ती मूल्य आपल्यामध्ये रुजून त्यानुसार जर आपण आचरण केलं, आज आपण म्हणतो की सगळेजण आपण सुरक्षित आहोत. आज मी तुमच्यासमोर निर्भयपणे बोलतो आहे
मला जे वाटते ते मुद्दे तुमच्या समोर मांडतो आहे. तुम्हाला ते मुद्दे खोडून काढायचं स्वातंत्र्य आहे, मला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, मुद्दे मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. हे सगळं संविधानाने आपल्याला दिलेलं आहे. आपण सगळे संविधानावर चालतो आहोत. हे भासतं आपल्याला, दिसतं आपल्याला, पण ते आपल्या आचरणात यायला पाहिजे. आणि हे आचरणात आलं तर त्यासारखे जे काही भेदभाव आहे हे भेदभाव आपल्यामधून गळून पडतात. समाजामध्ये असे अनेक दरी आहेत, अनेक भेदभाव आहेत की त्यातला एक लिंगभाव हा एक भाग त्याच्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे की जे आपल्या जगण्यातलं केंद्र आहे, समाजाचं केंद्र आहे. ते जर आपण नाकारलं आणि समानतेच्या सूत्रानं जर एकमेकाला आपण बांधण्याचा प्रयत्न केला, अलीकडे आंबेडकरवादी साहित्यामध्ये देखील भगिनीता एक भाव आहे का, बंधुता जो भाव, बंधुतेचा अर्थच भगिनीता आहे. म्हणजे बंधुता असेल मग भगिनीचं काय करायचं? आता भगिनीचा भाव आहे ना, ही माझी बहीण आहे, ही माझी आई आहे, माझ्या घरामध्ये हे सगळे कॅरेक्टर आहेत. मग समाजामध्ये वावरत असताना मला ह्या सगळ्या कॅरेक्टरची आठवण का होऊ नये, त्या सगळ्या चरित्राची आठवण का होऊ नये? म्हणजे जेव्हा माझ्याकडून एखादी व्यक्ती, स्त्री आहे किंवा महिला आहे, अशी भावना घेऊन ती दुखवण्याचा मी प्रयत्न करतो तिला, त्यावेळेला मग माझ्या कुटुंबातील हे सगळे कॅरेक्टर मला का आठवत नाही? ते आठवायला पाहिजे. ते जर आठवले तर माझ्या मनामध्ये त्या सगळ्या गोष्टी असणार नाहीत, त्या सगळ्या गोष्टी गळून पडतील आणि मी एक सक्षम नागरिक म्हणून, एक माणूस म्हणून सार्वजनिक जीवनामध्ये जगण्याचा प्रयत्न करेन. या उपरांत आणखी कोणाला काय म्हणायचं आहे? माझं तुम्ही सगळं ऐकून घेतलं. तरी पुन्हा शेवटी मी तुम्हाला सांगेन की लिंगभाव समानतेच्या अनुषंगानं जो सैद्धांतिक भाग आहे तो भाग मी मांडला नाही. जे तुम्हाला माहीत आहे, जे तुम्ही जाणू शकता, जे तुमच्या संवेदनशीलतेमध्ये आहे, संवेदनेमध्ये आहे, तुमच्या अनुभव विश्वामध्ये आहे, त्यातलीच ही उदाहरणं घेऊन तो विषय मी मांडण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला कितपत पटलं हे मला माहीत नाही, पण एक व्हॉलेंटियर म्हणून त्यातल्या एक 5% जरी तुम्हाला समजलं असेल आणि ते तुमच्या जगण्यामध्ये आणलं तरी माझ्या बोलण्याचं हे सार्थक झालं असं मी मानेन. आपण सगळ्या जणांनी माझं हे म्हणणं सगळं ऐकून घेतलं, त्याबद्दल आपले आणि महाविद्यालयाने मला इथे माझा विषय मांडण्याची संधी दिली त्याबद्दल महाविद्यालयाचे, संयोजकाचे आणि आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय कर्मवीर. धन्यवाद सर. आता आभार मानण्यासाठी मी उपप्राचार्य डॉक्टर संजय जगताप सरांना विनंती करतो. रयत शिक्षण संस्थेचे एस.एम. जोशी कॉलेज हडपसर आपल्या या महाविद्यालयामध्ये 3 दिवस चालू असलेला NSS अंतर्गत जो प्रोग्राम महिलांच्या संदर्भामधला आजचा दिवस जागतिक महिला दिन. सर्व महिलांना या ठिकाणी मी जागतिक महिला दिनांच्या शुभेच्छा देतो. सकाळी मला एक जण म्हणला की हे जागतिक महिला दिन आहे, महिलांचं कौतुक कौतुक, पुरुषांच्या बद्दल जागतिक दिन असतो का नाही कधी? मी म्हणलं असतो ना, आपला बैलपोळा असतो म्हणलं. काय तर विनोदाची गोष्ट जर आपण बाजूला ठेवली तर हा जो लिंग भेदभाव किंवा अशा पद्धतीचा असा जो कार्यक्रम आपल्याला जो पाहायला मिळाला, आज आमचे मित्र प्रभंजन चव्हाण सर यांनी या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीचं प्रबोधन आपल्याला, मी भाषण नाही म्हणणार या गोष्टीला, याला प्रबोधन म्हणलं जातं. तुमच्या मनामध्ये थोडं जरी किंतु परंतु 1%, 2%, 3% जरी पुरुषांच्या मनामध्ये स्त्रियांच्या बद्दल खूप मोठा चांगला जर बदल घडवून आणला तर या लेक्चरचं सार्थक झालं. पण प्रभंजन सर, मला एक नेहमी गोष्ट हे होती की आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पुरुष प्रधान संस्कृती आहे. मग आपण म्हणतो की इथं स्त्रियांवर अत्याचार होतात, केरळमध्ये मातृसत्ताक पद्धती आहे, मग तिथं पुरुषांवर अत्याचार होत असतील का? पुरुषावर अत्याचार होत नाही, अत्याचार फक्त स्त्रीवर होतात. ओके, म्हणजे पुरुष संख्येने जरी कमी असले तरी अत्याचार हे नेहमी स्त्रीवरतीच होतात. जास्त अत्याचार होत नाही, आणि जर होत असेल तर ते फार विकृती वेगळे प्रकारचे आहे, पण अत्याचार हे स्त्रीवरच होतात.
तर आपण या ठिकाणी आलात. त्याचबरोबर आपल्या या लेक्चरला अत्यंत एक महत्त्वाची व्यक्तींचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. प्राध्यापक सुभाष वाघमारे सर खूप चांगले कवी आहेत, ते संजय ऐवळे सर त्यांच्याबरोबर आलेले आहेत. त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि साधारणपणे या कार्यक्रमाचा जो आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आहे तुम्ही लवकरात लवकर आटोपता घेऊन आपण सर्वजणांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय कर्मवीर. धन्यवाद सर. सभी प्राध्यापक डॉक्टर दिनकर मुसळे सरांना विनंती करतो की त्यांनी प्राध्यापक डॉक्टर सुभाष वाघमारे सरांचे परिचय करून द्यावा. धन्यवाद सर. या युवक युवती उन्नतीकरण कार्यशाळेतल्या तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रामध्ये आपण आता पदार्पण करत आहोत. यानंतर सरांच्या व्याख्यानानंतर समारोप समारंभ होणार आहे आणि या समारोप समारंभासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डायरेक्टर राष्ट्रीय सेवा योजना प्रोफेसर डॉक्टर सदानंद भोसले आणि डायरेक्टर विद्यार्थी विकास मंडळाचे डॉक्टर अभिजित कुलकर्णी विद्यापीठातून निघालेले आहेत. लवकरच ते आपल्या महाविद्यालयामध्ये पोहोचतील आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये समारोप समारंभ संपन्न होईल. परंतु या समारोप समारंभाच्या पूर्वीचं जे व्याख्यान आहे ते आपल्या सर्वांसाठी एक खास विशेष असं व्याख्यान आहे. आपल्या समोर व्यासपीठावरती उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे सातारा इथल्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाशी कनेक्टेड असलेल्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राध्यापक मराठी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर सुभाष वाघमारे सर आहेत. त्यांचा मी आपल्याला थोडक्यात परिचय करून देतो. डॉक्टर सुभाष वाघमारे सर हे केवळ MA मराठी नाही तर MA इतिहास सुद्धा सरांनी पूर्ण केलेला आहे. मराठी आणि इतिहास, मराठी साहित्याचा इतिहास ते इतिहास या विषयातली सरांची मास्टरी डिग्री आहे. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा इथं प्रभारी भाषा संचालक म्हणून सर कार्यरत आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या वेगवेगळ्या महाविद्यालयामधून सरांनी 32 वर्ष सेवा केलेली आहे. मराठी साहित्य क्षेत्रातले एक मान्यवर व्यक्तिमत्व. सध्या छत्रपती शिवाजी महाविद्यालय सातारा या ठिकाणी कार्यरत असताना आपल्या सातारा इथल्या विद्यापीठाचं जे ब्रीद वाक्य आहे त्या ब्रीद वाक्याचं श्रेय सरांना जातं.